हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. चला म्हटलं संध्याकाळी 6 ते 11पर्यंत रुटीन शेअर करावं तुमच्यासोबत. संध्याकाळी 6 वाजले होते. देवाची देवपत्ती वगैरे करून घेतली दिवा लावून. छान असं प्रसन्न वाटतं एकदा दिवाबत्ती केली का. मग नंतर स्वयंपाकाची तयारी. दिवस होत तोपर्यंतच मी लागली होती स्वयंपाकाला. वाटाणे वगैरे सोलून घेतले. आम्हाला बनवायची होती आज पावभाजी. सगळ्या भाज्या वगैरे कट करून घेतल्या. मी बीट चेहऱ्याला लावते आठवड्यातून एकदा दोनदा. पण मी 8 दिवसाला आणते, खायला पण आणते, पावभाजीला आणते. आठवड्यातून एकदा दोनदा आमची पावभाजी होते. तर चेहऱ्याला लावते तर खूप छान रिझल्ट आहे बघा. त्यांनी कोणता साईड इफेक्ट वगैरे होत नाही. थोडं गुलाबजल आणि थोडं तांदळाचं पीठ टाकून 5 मिनटं अशी मसाज करून घ्यायची. नंतर 5 मिनटं चेहऱ्यावर ठेवायचं. मग ते धुवून घ्यायचं बघा चेहरा काय फरक वाटतो आहे. आणि माझ्या चेहऱ्यावर एक पण पिंपल्स वगैरे येत नाही. ते नाही, आम्हाला उसा जरा आणला होता आरोच्या पप्पांनी, तर ती माझ्याकडून एक दिवस बॉटल धुवायची राहिली होती. त्यांची रोज ऑफिसला पाण्याची बॉटल घेऊन जायची होती. ती लागली ओरडायला. म्हटलं चला धुवून घेऊया आपली बॉटल. आले होते ऑफिसवरून, बसले होते संध्याकाळी. अनुष्कात चाललं होतं बॉडी लोशन लावून घ्यायचं. आणि हा व्हिडिओ घेते म्हणून कसा लपवत होता. मस्त पावभाजी केली होती माझ्यासाठी भाकरी. आम्ही पाव कधी तरच देतो, एकदा दोनदा महिन्यातून, कारण पाव चांगले नसतात शरीरासाठी. मुलांना चपातीच खातात. आपण जी सवय लावल तीच मुलं पण करतात. मस्त असं जेवण केलं. ह्यांचा चालला होता खेळ, अभ्यास वगैरे करून बघा. मुलांना वेळ दिला पाहिजे पालकांनी, कारण आजकाल कसे पालक मोबाईल बघतात. आमच्यात रोज 11पर्यंत अशी मस्ती चाललेली असते. रोज एक एक नवीन खेळ काढतात आणि मी पण त्यात सहभागी असते. पण आता मला भांडे घासायची होती बघा, हे कसे करतात. मध्येच पाडत होती मी पण त्यांचं. आमची अशी रोज चाललेली असते मस्ती. अनुष्का तर खूप चिडते. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा.